पण गोरेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपकडून इच्छुक उमेदवार आहात, आपण उमेदवारी पक्षाला मागत आहात. पण गोरेगाव तिरोडामध्ये तर भाजपचे आमदार आहेत, विजय रहांगणाले. ते 2014 पासून ते आता 2024 पर्यंत आमदार आहेत आणि तेही विधानसभेची तयारी करत आहेत. नुसतं रोड रस्ते म्हणजे विकास नाही, तर सर्वंकष विकास ही आपली भूमिका असायला पाहिजे. शिक्षण आहे, आरोग्य आहे, कृषी आहे, रोजगार आहे, या सगळ्या गोष्टीवर आपण उत्तर शोधलं पाहिजे. सगळ्या क्षेत्रामध्ये आपण सर्वंकष विकास साध्य केला पाहिजे. म्हणजे सर्वांना माहिती आहे की शिक्षण गरज आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं सरकारी शाळेमध्ये शिकतात, त्यांना उत्तम शिक्षण भेटायला पाहिजे. नेते तर ह्याच भाषणांमध्ये असंच करतात, आपण शिक्षा प्रणाली सुधारू, हे करू ते करू. मात्र आजही का बरं ही स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे? म्हणजे त्यासाठी आपला एरिया ऑफ इंटरेस्ट सुद्धा असला पाहिजे. तर शिक्षण क्षेत्रातून मी येतो, त्याच्यामुळे माझं सेंटर ऑफ अट्रॅक्शन ते असेल. कदाचित एखादी व्यक्ती ज्या क्षेत्रातून येते तर त्या क्षेत्राकडे कल जास्त असतो. आपण जसं म्हटलं की आपण शिक्षण प्रणालीला सुधारू. काही युवक खूप एज्युकेटेड आहेत, विविध पदव्या डिग्री त्यांनी घेतली, मात्र आज त्यांच्या हाताला रोजगार नाही. रोजगाराची खूप मोठी समस्या तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आहे. माझ्या विधानसभा क्षेत्राचं वैशिष्ट्य आहे की माझ्या विधानसभा क्षेत्रातून कमीत कमी 5 ते 10 हजार लोक फॉरेन कंट्रीजमध्ये रोजगारासाठी जातात. म्हणजे भारतातच नाही, गुजरात वगैरे जातात, ठीक आहे, पण आखाती देशांमध्ये मजुरीसाठी जाणारी संख्या मोठी आहे. एकंदरीत काँग्रेस सतत आरोप करत असते की आता लोकसभेमध्ये मतांची कळकी झाल्यामुळे आता बहीण लाडकी झाली. तर ते पण सुद्धा 8,500 देण्याची भाषा वापरतात ना. ते त्यांच्या डोक्यातही तोच विषय आहे. म्हणजे आज यांनी हे सत्तेत असल्यामुळे सुरू झालं, त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात दुखते. काँग्रेसमध्ये जी किंवा अन्य पक्षांमध्ये जी घराणीची तशा प्रकारची घराणीची भाजपमध्ये नाही. त्यामुळे भाजप हा सर्वसामान्यांना घेऊन चालणारा, सर्वसामान्यांची भूमिका मांडणारा पक्ष आहे. तुमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये असलेले माजी खासदार खुशालचंद्र बोपचे, त्यांचे पुत्र आज रविकांत बोपचे हे सुद्धा विधानसभेची तयारी करत आहेत. ते म्हणजे घराणेशाहीचं उदाहरण असं तुम्हाला वाटते का? नाही, घराणेशाही नाही म्हणतात ती, म्हणजे त्यालाही किती कुवतीच्या भरोश्यावर आले असं तुम्हाला वाटते? ती घराणेशाहीचाच भाग आहे, पण त्यांनी स्वतःला प्रूव्ह करत ते पुढे सरकत आहेत. त्याच्यामुळं तो घराणेशाहीचाच एक प्रकार आहे, पण त्याला त्याच्या स्वतःची त्यांची मेहनतही त्याच्यामध्ये लागलेली आहे. नमस्कार, मी संघर्ष उकरे आणि आपण पाहतात झकास मराठी. झकास मराठीवर आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्या समोर येतो. आज तुमच्या समोर येण्याचं कारण म्हणजे आपण ही महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक कव्हर करत आहोत आणि आमच्या एक विशेष आणि पॉप्युलर शो बैठक, ज्या बैठक कार्यक्रमामध्ये आपण पूर्व विदर्भातील नेते मंडळींची आपण मुलाखती घेतो, लोकांचे प्रश्न आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करतो. आज आमच्या बैठकीमध्ये तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रामधून एक खास पाहुणे आलेले आहेत. ते म्हणजे मूळचे भाजप पक्षामध्ये काम करतात आणि भाजपचे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये त्यांनी काम केलं आणि हे विचार घरोघरी पोहोचवण्याचे प्रयत्न करतात. आता विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांनीच आहेत आणि सर्व लोक विधानसभेच्या निवडणुकांकरिता नेते मंडळी आपापली तयारी ह्या विधानसभे निवडणुकीसाठी करत आहेत. ज्यांच्याशी आजची मुलाखत आहे ते सुद्धा विधानसभेची तयारी करत आहेत असं आम्हाला माहिती चाललं. आम्हाला वाटलं की आपणही त्यांच्याशी बोलायला पाहिजे. त्यांचे विचार काय आहेत, त्यांचा विजन विधानसभेविषयी, गोरेगाव विधानसभेविषयी, तिरोडा विधानसभेविषयी काय आहे हे जाणून घेण्याचा आपणही प्रयत्न करायला पाहिजे असं वाटलं आणि आपण त्या पाहुण्यांना आमच्या स्टुडिओमध्ये बोलावलं. आज आमच्या स्टुडिओमध्ये आजच्या ह्या बैठकीमध्ये पाहुणे आहेत. आमच्याशी चर्चा करण्याकरिता आज उपस्थित आहेत तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रामधून भाजपचे नेते श्री धर्मेंद्र तुरकरजी. स्वागत आहे आपलं झकास मराठीवर. नमस्कार. मुळात मी माझा अल्पपरिचय आपल्याला करून देतो आहे. मी डॉक्टर धर्मेंद्र परशुरामजी तुरकर, मूळ तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथील निवासी आहे. बरं. माझं शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण हे वडेगावला पूर्ण झालं, गावीच झालं. जिल्हा परिषद शाळेमधून माझं शिक्षण पूर्ण झालं. बरं. त्यानंतर पदवीचं शिक्षण मी NMD कॉलेज गोंदिया येथून पूर्ण केलं आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी नंतर मी युनिव्हर्सिटी कॅम्पसला गेलो, तिथे नागपूरला गेले. नागपूरला. आणि MA इंग्रजीमध्ये मी माझं पहिलं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर BEd, त्यानंतर लोकप्रशासन या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. स्पर्धा परीक्षांची तयारी करायची होती, त्यामुळे त्या विषयाकडे माझा कल होता आणि त्या परीक्षेची तयारी करता करताच मग मला त्या विषयामध्ये सुवर्णपदक प्राप्त झालं. मी त्या लोकप्रशासन विषयामध्ये 2 सुवर्णपदकं मला मिळालीत. महाराष्ट्र शासनाचा आपला लोकप्रशासक RK पाटील सुवर्णपदकाचा मी महाराष्ट्राचा पहिला मानकरी आहे. बरं. लोकप्रशासन या विषयातील. आणि त्यानंतर त्याच विषयामध्ये मी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट, जी पात्रता परीक्षा असते, राष्ट्रीय पात्रता परीक्षा, ती पास केली आणि नंतर प्राध्यापकी जीवनाला सुरुवात केली.
स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा नशीब आजमावलं, पण काही अंशी मला ते क्षेत्र काही कारणाने स्किप करावं जीवनात काही दुसरं लिहिलं होतं आणि नंतर प्राध्यापकीय व्यवसायाकडे वळलो. नंतर त्याच विषयामध्ये PhD पूर्ण केली. नॅक्सलिझम हा माझा विषय होता. नक्सलिझम हां, क्रिटिकल अनालिसिस अँड इव्हॅल्युशन ऑफ पोलीस ॲडमिनिस्ट्रेशन इन नॅक्सल अफेक्टेड एरियाज हा माझा विषय होता. कारण मी ज्या भागात राहतो हा नक्षलग्रस्त भाग आहे आणि हे एक इमर्जिंग समस्या म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तर तो विषय मी संशोधनाचा विषय म्हणून निवडला आणि त्या विषयामध्ये माझं संशोधन कार्य पूर्ण करून मी आता 2023मध्ये भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांच्या उपस्थितीमध्ये विशेष समारंभामध्ये म्हणजे ही डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. तर सद्यस्थितीमध्ये मी नागपूरमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस डिग्री कॉलेज इथे लोकप्रशासन या विषयाचा प्राध्यापक आणि ऑफिसिंग प्रिन्सिपल म्हणून प्राचार्य म्हणून कार्य करतो आहे. सोबतच कालिदास संस्कृत विद्यापीठ जे आहे या कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या विद्वत परिषदेवर सदस्य म्हणून कार्य करतो आहे. बोर्ड ऑफ स्टडीजला मेंबर आहे आणि नागपूर विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीला सुद्धा मेंबर म्हणून काम करतो आहे. बरं, मग हे राजकारणात यायचं कसं म्हणत आलं मग? मुळात माझी जी वैचारिक बैठक आहे ती संघाची आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे सांगताना मला सार्थक वाटतो. बरं, माझी संघाची वैचारिक बैठक असल्यामुळं बालपणापासूनच सामाजिक राजकीय या सगळ्या कामाची आवड होती आणि संघाचं काम करता करता मी सामाजिक कार्यामध्ये जास्त अग्रणी राहिलो. पण नंतर असं वाटलं की ही कामं करताना परिवर्तनाचं एक माध्यम म्हणून राजकारणाकडे पाहिलं पाहिजे आणि तीच भूमिका मनात ठेवून मग मी राजकीय क्षेत्रामध्ये यायचा विचार केला. त्यासाठी मग भारतीय जनता पक्षाला मी 2014मध्ये तिकीट मागितलं. म्हणजे तो एक प्रयत्न होता माझा. पण 2019मध्ये मी तिकीट मागितली. त्यावेळेलाही फारसं म्हणजे असं डोक्यात विचार नव्हता, फक्त एक आपण त्या क्षेत्रात प्रवेश करावा ही भूमिका होती. पण आत्ता 2019मध्ये जेव्हा तिकीट मागितलं त्यावेळेला म्हणजे पूर्ण प्रयत्नानेशी तिकीट मागितली, कारण मी एक सखोल अभ्यासानंतर या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. लोकप्रशासन हा जो विषय आहे ज्यात मी माझं शिक्षण पूर्ण केलेलं आहे, तर साधारणतः पॉलिसी तयार करणं आणि पॉलिसी इम्प्लिमेंटेशन हा त्याचा भाग असतो. तर गावच्या ग्रामपंचायतीपासून म्हणजे पंचायती राजपासून तर दिल्लीच्या संसदेपर्यंतचा जो जी व्यवस्था आहे ती कशा प्रकारे कार्य करते, त्याचं जे विविध त्याचे बेनिफिट्स कसे आहेत, कशा प्रकारे त्याची यंत्रणा आहे, या सगळ्यांचा मी थेरॉटिकल अभ्यास करतो आणि तोच विद्यार्थ्यांना शिकवतो. तर ती गोष्ट प्रॅक्टिकली आपण कसं इम्प्लिमेंट करू शकतो, म्हणजे पॉलिसी फॉर्मेशन करताना काय कसं केलं जातं, त्याचं इम्प्लिमेंटेशन कशा प्रकारे केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी ज्या मी विद्यार्थ्यांशी क्लासरूममध्ये शेअर करतो, या गोष्टी प्रत्यक्षात आपण ऑन ग्राउंड म्हणजे उतरून जर आपण याला डील केलं पाहिजे हा विषय डोक्यात होता. आणि बरेच विषय होते, म्हणजे काम करत असताना बऱ्याचदा आपल्या क्षेत्राच्या संदर्भातल्या समस्यांची जाणीव आम्हाला असायची आणि सगळ्या समस्येवर उत्तर जर शोधायचं असेल तर त्याला दोन गोष्टी जबाबदार असतात, एक तर प्रशासन आणि दुसरं राजकारण. तर प्रशासकीय क्षेत्रामध्ये एक विशिष्ट वयोमर्यादा असते, त्या वयोमर्यादेनंतर तुम्ही प्रवेश करू शकत नाही. बरोबर. त्यामुळे राजकीय असं क्षेत्र आहे की जिथे तुम्हाला सर्वंकष परिवर्तनाची अपेक्षा असते आणि या क्षेत्रामध्ये तुम्ही निश्चितपणे प्रवेश करून परिवर्तन घडवून आणू शकता. कारण सत्तेच्या दालनामध्ये असताना बऱ्याच गोष्टीमध्ये बदल करणं तुम्हाला शक्य असतं आणि हीच भूमिका समोर ठेवून जे आपल्या मनामध्ये जो विचार आहे की भविष्यात राजकारणाची दशा आणि दिशा काय असली पाहिजे, सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण कशा प्रकारे कार्य केलं पाहिजे, तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी राजकारणाकडे यायचा विचार म्हणजे राजकारणात उडी घ्यायचा विचार केलेला आहे आणि राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा विचार केलेला आहे. त्याच अनुषंगाने मी भारतीय जनता पक्षाला तिकीट मागितलं. माझी वैचारिक बैठक जी आहे ती एका संघाची असल्यामुळं मी भाजपला तिकीट मागितलेलं आहे. कारण भाजप एक कार्यकर्त्यांसोबत न्याय करणारा पक्ष असं मला वाटतं, जनसामान्यांना संधी देणारा पक्ष आहे आणि जनसामान्याच्या म्हणजे जी आवाज म्हणून त्या पक्षाला ओळखलं जातं. सामान्यतः सामान्य माणूससुद्धा भाजपच्या पठडीमध्ये मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकतो. आज आपण बघतोय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे आहेत ते एका सामान्य पार्श्वभूमीतून आलेत आणि देशाचे प्रधानमंत्री झालेत. तर कुठेतरी घराणेशाही किंवा बाकी सगळ्या गोष्टींना इथे खूप वाव नाही आहे आणि तुमच्यामध्ये कर्तृत्व असेल तर तुम्हाला पक्ष निश्चितपणे ती संधी देतं आणि जर तुम्ही स्वतःला प्रूव्ह केलं तर पक्ष तुम्हाला तुमच्या योग्यतेनुसार सगळं देतं. जबाबदारी भूमिका लक्षात घेऊन मी भारतीय जनता पक्षाला तिकीट मागितलं आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पक्ष सर्वंकष परिस्थितीचा विचार करता तरुणांना निश्चितपणे संधी देईल आहे. तरुणांना संधी द्यायला पाहिजे. आपण गोरेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपकडून इच्छुक उमेदवार आहात, आपण उमेदवारी पक्षाला मागत आहात. पण गोरेगाव तिरोडामध्ये तर भाजपचे आमदार आहेत विजय रहांगणाले, ते 2014 पासून ते आता 2024 पर्यंत आमदार आहेत आणि तेही विधानसभेची तयारी करत आहेत.
गोरेगाव तिरोळा विधानसभा क्षेत्रामध्ये सातत्याने मागच्या 15 वर्षापासून भाजपचे आमदार आहेत. डॉक्टर कुशाल उपचे आधी आमदार होते, नंतर विजयभाऊ रांगणाले आमदार आहेत. कोण प्रस्थापितांच्या विरोधामध्ये जाऊन तिकीट मागणं किंवा प्रस्थापितांच्या विरोधात लढणं हा विषय नाही. मी राजकारणामध्ये माझा एक वेगळा विषय घेऊन येतो आहे, माझा एक वेगळा विचार घेऊन येतो आहे. त्यामुळं तिथे विद्यमान आमदार आहेत तर ते त्यांची कार्याची समीक्षा करून मी पुढे यावं किंवा त्याच्यावर काही बोलावं हे अपेक्षित नाही. मला तिथे येऊन काय करायचं आहे हा माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. मी तिरोळा गोरेगाव विधानसभा क्षेत्रासाठी एक विजन डॉक्युमेंटचे माझ्या डोक्यात तयार केलेलं आहे. ब्लूप्रिंट रेडी आहे की नेमकं काय करायला पाहिजे या क्षेत्राचा एकंदरीत विचार करता. कारण मी या क्षेत्राचा रहिवासी आहे, या क्षेत्राचा नागरिक आहे. त्यामुळं समस्येची जाणीव आहे. आमचे पोटेन्शियल्स काय आहेत, म्हणजे स्वॉट ॲनालिसिस जे असतं ना ते मी केलेलं आहे की आमची स्ट्रेंथ काय आहे, आमचं विकनेसेस काय, आमच्या अपॉर्च्युनिटीज काय आहेत, आमचे थ्रेट्स काय आहेत. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपल्या विधानसभा क्षेत्राला एक रोल मॉडेल विधानसभा आपण कसं काय बनवू शकतो. कारण नुसतं रोड रस्ते म्हणजे विकास नाही तर सर्वंकष विकास ही आपली भूमिका असायला पाहिजे. शिक्षण आहे, आरोग्य आहे, कृषी आहे, रोजगार आहे, या सगळ्या गोष्टीवर आपण उत्तर शोधलं पाहिजे. सगळ्या क्षेत्रामध्ये आपण सर्वंकष विकास साध्य केला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण राजकारणामध्ये येतो आहे. त्याच्यामुळं मी कोणाच्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये तिकीट मागतो आहे किंवा त्यांचं म्हणजे त्यांच्या बाबतीत नकारात्मक भूमिका ठेवून मी पुढे येतो आहे हा भाव निश्चितपणे नाही. मी फक्त माझी भूमिका घेऊन पुढे येतो आहे आणि मला माझ्या भूमिकेवर ठाम राहायचं आहे. कारण माझी भूमिका ही सर्वंकष विकासाची आहे. त्यामुळे कोणाला विरोध किंवा कोणाच्या संदर्भात आक्रोश रोष ही भूमिका माझी निश्चितपणे नाही. तर मी माझी स्वतःची वेगळी वैचारिक भूमिका घेऊन इथे राजकारणामध्ये म्हणजे प्रवेश करतो आहे. बरं, तुमच्याच पक्षाचे विद्यमान आमदार आहेत 2014 पासून त्या 24 पर्यंत. कार्यकाळ कसा त्यांचा राहिला, त्यांच्या कार्यकाळाकडे आपण कसे पाहता? पहा, प्रत्येक मी त्या पक्षात असल्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्या कार्यकाळासंदर्भात बोलताना माझी भूमिका सकारात्मकच असेल. एकंदरीत जो व्यक्ती पदावर असतो तो काम करत असताना त्याच्या संदर्भात चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी असतात. त्यामुळं कोणाच्या कामाची समीक्षा करणं हा एक समीक्षक म्हणून एक वेगळा औचित्याचा विषय ठरेल. त्या संदर्भात मी काही बोलणं उपयुक्त आहे. कारण मी स्पर्धेमध्ये आहे आणि स्पर्धेमध्ये असताना मी त्या संदर्भात काही भाष्य करणं संयुक्तिक नाही असं मला वाटतं. कारण त्यांची काम करायची हातोडी, त्यांची काम करायची शैली, त्यांनी केलेली विकास कामं हा त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करणं, त्यांच्या परीने त्यांनी केलं त्यावर भाष्य करणं म्हणजे संयुक्तिक नाही असं मला वाटतं. ते तुमचा जो विजन आहे त्या विजनची कामं हे 10 वर्षात झाले का असं माझ्या म्हणण्याचा उद्देश होता. प्रत्येक मी काही वेगळं विजन म्हणजे मी जे विजन बघतो आहे ते निश्चितपणे त्याच्याशी निगडीत आहे, संबंधित आहे. पण अजूनही त्याच्यामध्ये काम करायची संधी आहे. काय विजन आहे तुमच्या, काय ब्लूप्रिंट तुमच्याकडे आहे तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रासाठी? एकंदरीत आमची जी विधानसभा आहे ती 3 तालुक्याचा भाग मिळून बनते आहे. एक तिरोडा, त्यानंतर गोरेगाव तालुका आणि गोंदिया तालुका, गोंदिया ग्रामीणचा काही भाग. बरोबर. तर या तिन्ही भागांना समान रूपाने न्याय देण्याची प्रक्रिया असली पाहिजे. मुळात कसं होतं की तिरोडा गोरेगाव हा एक सलग पट्टा आहे आणि गोरेगाव थोडासा, तर त्याच्यामुळं असं एक जेव्हा डेव्हलपमेंटल अप्रोच आपण बघतो तेव्हा असं लक्षात येतं की कुठेतरी त्या क्षेत्राकडे दुर्लक्ष होतं का. तर एक समान संतुलित विकासाची भूमिका आपण ठेवली पाहिजे, सर्वंकष विकासाची भूमिका आपण ठेवली पाहिजे. कोणी त्यांना त्या क्षेत्राला वेगळे पण वाटू नये असं आपण विकासाचा मापदंड त्या पद्धतीने निश्चित केला पाहिजे. दुसरं आहे शैक्षणिक क्षेत्रावर माझा विशेष कल आहे, कारण मी त्या क्षेत्रातून येतो. तर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये बऱ्याच सुधारणांची अपेक्षा आपण म्हणजे मी जरी मानतोय. कारण शिक्षा हे सर्वांगीण उन्नतीचे प्रवेशद्वार आहे आणि आपल्या इथे कागदोपत्री आपण खूप स्ट्रॉंग आहोत. आपले HSC SSC बोर्डाचे रिझल्ट खूप चांगले आहेत. पण हायर एज्युकेशनचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या संदर्भातल्या संधी हा खूप मर्यादित आहेत. प्रायमरी बेस एज्युकेशनचा आपण विचार केला तर जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती आज आपण बघितली तर खूप विचित्र आहे. म्हणजे मोडकळीस आलेल्या आहेत, तुकड्या नाही आहेत, विद्यार्थ्यांचा कल हा शाळा बंद होत आहेत, खूप साऱ्या कला इंग्रजी शिक्षणाकडे. शासकीय पातळीवर प्रयत्न करून जिल्हा परिषदेच्या शाळांना त्या पद्धतीने तयार करणं आणि त्यांना स्पर्धेमध्ये ठेवणं. कारण प्रत्येक व्यक्ती हा आपल्या मुलांना हाय प्रोफाईल शाळांमध्ये पाठवू शकत नाही. तर जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती इतकी उत्तम केली पाहिजे की सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा तिथे आपल्या मुलाला शिकवणं सहज वाटलं पाहिजे. विशेषतः शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जी मुलं असतात ही हाय प्रोफाईल शाळांमध्ये शिकतात, तर त्यांना सुद्धा या शाळांमध्ये शिकायला वाटायला पाहिजे. इतकी चांगली आपण इथे स्थिती आपण निर्माण केली पाहिजे. आणि शिक्षा हे क्षेत्र आहे आपण निश्चितपणे चांगलं केलं पाहिजे. शाळांची इमारत असेल,
त्याच्यामध्ये असलेल्या पायाभूत सुविधा असतील, या जर उत्तम केल्या तर निश्चितपणे त्याच्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढेल. सोबतच प्रत्येक शाळांमध्ये शिक्षकांची उपलब्धता, कारण आज आपण जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती बघतोय, तर प्रत्येक शाळांमध्ये पटसंख्या कमी झाली, शिक्षक कमी झालेत. मागील गत कित्येक वर्षापासून शिक्षकाच्या मागे 3-3 वर्ग कोणत्या कोणत्या शाळेमध्ये आहेत. बरोबर, गत कित्येक वर्षापासून आपल्या इथे पदभरती झालेली नाही आहे. आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पदभरती झाली, पण ती तोटकी आहे. प्रत्येक शाळांमध्ये तुम्हाला शिक्षक भरती हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण तो रोजगार निर्मितीचं एक माध्यम सुद्धा आहे. आज बी एड झालेले बरेच बेरोजगार आपल्या इथे म्हणजे रोजगारविहीन आहेत. तर अशा स्थितीमध्ये या सगळ्यांना रोजगार मिळावा, अशा स्थितीमध्ये या सगळ्यांना काम मिळावं, त्यासाठी पदभरती झाली पाहिजे. प्रत्येक शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्या पाहिजे, कारण तिथे जर तुम्ही विद्यार्थी घडवाल तर तोच विद्यार्थी पुढे समाज जीवनामध्ये चांगली भूमिका घेणार आहे. त्याला प्रायमरी लेवलवर जर तुम्ही चांगलं शिक्षण दिलं नाही, एक शिक्षक जर 3 वर्ग सांभाळतो तर तो काय नाही करत असेल विद्यार्थ्यासोबत. आणि म्हणून शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जनप्रतिनिधींनी जास्त लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं. आमदाराच्या हातात आहे सरकारी शाळा सुधारणं. निश्चितपणे त्यांनी म्हणजे जिल्हा परिषद त्यांच्या अंडरमध्ये असतं, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्याचं नियंत्रण ठेवता येऊ शकतं, आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या सगळ्या शाळांना ज्या पायाभूत सुविधा त्या उपलब्ध करून देण्यासाठी आमदाराचा स्थानिक विकास निधी हा वापरला जाऊ शकतो, जिल्हा परिषदेचा विशेष निधी वापरला जाऊ शकतो, आणि त्या माध्यमातून या स्थितीमध्ये सुधारणा केली जाऊ शकते. शाळांमध्ये शिक्षकांची का बरं राजकारणी करत नाही? किंवा जर आपण म्हटलं की माणसाच्या प्राथमिक गरजा आपण सुरुवातीला वाचत होतो, अन्न पाणी निवारा, पण आता शिक्षण सुद्धा ही माणसाची एक प्राथमिक गरज आहे. म्हणजे सर्वांना माहिती आहे की शिक्षण गरज आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं सरकारी शाळेमध्ये शिकतात, त्यांना उत्तम शिक्षण भेटायला पाहिजे. नेते तर ह्याच भाषणांमध्ये असंच करतात, आपण शिक्षा प्रणाली सुधारू, हे करू ते करू. मात्र आजही का बरं ही स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे? नाही, राजकारणी प्रयत्न करत असं नाही आहे, प्रयत्न करतात, पण त्यांच्यामागे कामाचा सशेमिरा इतका मोठा आहे. मुळात कसं आहे की फॉलोअप नाही घेत. मुळात कामाचा सशेमिरा इतका मोठा आहे, त्यांचा कामाचा व्याप इतका मोठा आहे, आणि लोकांच्या अपेक्षा खूप जास्त आहेत. त्या दडपणाखाली बऱ्याचदा राजकारणी दबतात, आणि त्याच्यामुळं कामाचा व्याप बघता एका विशिष्ट क्षेत्राकडे लक्ष देणं हे त्यांना शक्य होत नाही. म्हणजे त्यासाठी आपल्याला एरिया ऑफ इंटरेस्ट सुद्धा असला पाहिजे. आता शिक्षण क्षेत्रातून मी येतो, त्याच्यामुळे माझं सेंटर ऑफ अट्रॅक्शन ते असेल. कदाचित एखादी व्यक्ती ज्या क्षेत्रातून येते तर त्या क्षेत्राकडे कल जास्त असेल, तर माझं बेसिक हे शिक्षण क्षेत्र राहील असं मला वाटतं. म्हणजे मी त्या क्षेत्रातून येत असल्यामुळं त्या क्षेत्राच्या समस्येची जाणीव मला आहे, त्यामुळे त्या क्षेत्राचं गांभीर्य आणि त्या क्षेत्राच्या संदर्भातल्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत, त्याची जे थ्रेट्स आहेत, त्याची पूर्ण कल्पना मला आहे. आपण तुमच्या तिवडा गुरगाव क्षेत्रामध्ये फिरलो. आपण जसं म्हटलं की आपण शिक्षण प्रणालीला सुधारू. काही युवक खूप एज्युकेटेड आहेत, विविध पदव्या डिग्री त्यांनी घेतली, मात्र आज त्यांच्या हाताला रोजगार नाही. रोजगाराची खूप मोठी समस्या तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आहे. त्याच्याकरिता काय करता येईल? नाही, ही सर्वदूर समस्या आहे. म्हणजे तिरोडा गोरेगाव विधानसभाच नाही, संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा ही समस्या आहे. आता लोकांना रोजगार म्हणजे नोकरी हे एक त्यांनी समीकरण केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की रोजगार म्हणजे सरळ नोकरी म्हणजे रोजगार. तर रोजगार म्हणजे स्वयंरोजगाराची सुद्धा भूमिका असायला पाहिजे. टेक्निकल एज्युकेशनच्या माध्यमातून बऱ्याच रिक्त जागा असतात. दरवर्षी शासनाच्या इतक्या वॅकन्सीज निघतात. आपल्या तरुणांनी त्यासाठी आवेदन करायला पाहिजे. आपल्या पात्रतेनुसार सगळ्यांचं त्याच्यामध्ये बऱ्यांची सिलेक्शन येऊ शकतं. आज आपण बघतोय की गत 2 वर्षामध्ये आपल्या तलाठीच्या पदभरतीमध्ये आपले बरेच विद्यार्थी लागलेत, वनरक्षकच्या पदभरतीमध्ये लागलेत, बँकिंग सेक्टरला IBPS इंडियन बँक पर्सनल सर्व्हिसेसच्या माध्यमातून जी पदभरती झाली त्यात बऱ्याच विद्यार्थ्यांनी, आणि आता मागच्या UPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्या गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आपला जिल्ह्याचं नाव उंच केलेलं आहे. नुकताच लागलेल्या MPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्यातून विद्यार्थी पासआउट झाले. तर स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या जिल्ह्याचा टक्का आता वाढतो आहे हळूहळू. पण अजून जर पायाभूत सुविधा चांगल्या केल्या, लोकांना पाहिजे की एखादा मोठा कारखाना यावा, एखादी कंपनी यावी ज्यामध्ये कमी शिकलेल्या लोकांना सुद्धा रोजगार भेटायला पाहिजे. जसं अदानी आहे, तुमच्या इथं लोकांचं असे म्हणणं आहे की अदानी पॉवर प्लांटमध्ये लोकलच्या पोरांना घेत नाही आणि बाहेरून पोरांना त्या ठिकाणी घेत नाही. हा एक मोठा मुद्दा आहे, कारण अदानीसारखा मोठा पॉवर प्लांट आपल्या आमच्या विधानसभेमध्ये आहे. बरोबर. आणि ही आमची स्ट्रेंथ असायला पाहिजे खरं तर, कारण आमचं जमीन आहे, जल जमीन हे आमचं आहे, तर रोजगार सुद्धा आमचा असला पाहिजे. कारण जेव्हा तेलंगणामध्ये आंध्र प्रदेशमध्ये जेव्हा सरकार बदललं आणि जगनमोहन रेड्डी जेव्हा तिथे मुख्यमंत्री झाले, तर त्यांनी त्यांच्या विधानसभेमध्ये पहिलं रिझोल्युशन पारित केलं आणि त्यात सांगितलं की स्थानिक ज्या पातळीवर जे काही उद्योग लागतील त्या उद्योगामध्ये 50% स्थानिक लोकांना रोजगार दिल्याशिवाय त्या उद्योगाला अनुमती आपण देणार नाही. बरोबर. तर हे तंत्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा अवलंबलं पाहिजे. आणि जो रोजगार म्हणजे जो उद्योग तिथे उभा राहतो त्या उद्योगामध्ये 50% लोकांना रोजगाराची आपण अट कायमस्वरूपी घातली पाहिजे, म्हणजे स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. आज आमच्या इथे टेक्निकल एज्युकेशन घेतलेले बरेच मंडळी आहेत, ITI आहेत, पॉलिटेक्निक झालेत, इंजिनिअरिंग झालेत, पण इथे रोजगार नाही. त्याच्यामुळे त्यांना नागपूरला जावं लागतं, इंडोरामामध्ये किंवा बुट्टीबोरीमध्ये, हिंगणा MIDC मध्ये किंवा पुण्याला जाऊन ते काम करतात. IT पर्सोनल मेजर पुण्याला सेटल झालेले आहेत. तर आमची जी बुद्धिमत्ता आहे ती जी इथे खर्च व्हायला पाहिजे, या क्षेत्राच्या विकासासाठी खर्च व्हायला पाहिजे, रोजगाराच्या निमित्ताने ती मायग्रेट होते दुसरीकडे, आणि त्याच्यामुळे त्याचा फटका बसतो आहे. अदानीच्या पॉवर प्लॅनमुळे पोल्युशनची सुद्धा मोठी समस्या तिरोड्यामध्ये आहे.
हां, ती आता एवढा मोठा प्रकल्प आपल्या इथे आहे तर त्याचा साईड इफेक्ट्स आपल्याला खूप आहेत. तर त्या अनुषंगाने सुद्धा बऱ्याच गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. जसं आरोग्याच्या क्षेत्रामध्ये बऱ्याच सुधारणा अपेक्षित आहेत, कारण लोकांना बेसिक दोन गोष्टीची विशेष समस्या असते, एक शिक्षण आणि दुसरं आरोग्य. कारण व्यक्ती पैसा कमावतो हा फक्त आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी, त्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि अडीअडचणीला आपल्या जर काही तब्येतीत बिघाड झाला तर त्याला ते वेळेवर त्याच्यावर उपचार खर्च करता आला पाहिजे. बरोबर. तर या दोन गोष्टी शासनाच्या वतीने जर उपयुक्तपणे जर त्यांना दिल्यात आणि त्याच्यावर अंमलबजावणी जर नीट केली तर मला असं वाटतं की जो रेशो आहे तो निश्चितपणे कमी होईल. आज आपली इथे प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत, पण त्यांची संख्या कशी, त्यांची संख्या आणि त्याच्यात असलेल्या पायाभूत सुविधा हे जर विचार केला तर इमारती मोठ्या झाल्यात, पण त्याच्यात औषधांचा साठा आहे का, चांगल्या प्रकारचे डॉक्टर्स तिथे उपलब्ध आहेत का, छोट्या छोट्या गोष्टींसाठी आज आम्हाला आमच्या सगळ्या म्हणजे एखादं छोटं ऑपरेशन जरी करायचं असेल तर तुम्हाला जिल्हास्थानी यावं लागतं गोंदियाला. तर या सगळ्या गोष्टी आमच्या तालुका पातळीवर असल्या पाहिजे, आमच्या मतदारसंघामध्ये असल्या पाहिजे. आमच्या इथे आरएचचा दर्जा असलेलं म्हणजे रुरल हॉस्पिटल आहे, ग्रामीण रुग्णालय, पण तिथे पायाभूत सुविधा आहेत का? कारण एक छोटं क्रिटिकल केस जरी असेल तरी त्याला मला गोंदियाला रेफर करावं लागतं किंवा नागपूरला रेफर करावं लागतं. तर या सगळ्या गोष्टी आमच्या क्षेत्रात असल्या पाहिजे. प्रायमरी सेंटर्स इतके परफेक्ट असले पाहिजे की तिथे सगळ्या प्रकारची औषधं, चांगले उत्तम डॉक्टर्स हे तिथे उपलब्ध असले पाहिजे. सोबतच छोट्या शस्त्रक्रिया स्थानिक पातळीवर झाल्या पाहिजेत आणि तालुका केंद्रावर ज्या गोष्टी आहेत त्या तिथे व्हायला पाहिजेत. रेअरेस्ट रेअर केस गोंदिया जिल्हा केंद्रावर आली पाहिजे, त्याच्यातही रेअरेस्ट केस नागपूरला गेली पाहिजे. आज ॲक्सिडेंट झाला की सरळ आपल्याला गोंदियाला रेफर केलं जातं किंवा नागपूरला रेफर केलं जातं. या सगळ्या गोष्टी तिथे नसाव्यात. आणि माझं एक व्हिजन आहे की अदानी फाउंडेशन हे मोठं फाउंडेशन आहे. बरोबर. त्यांचा एक मोठा प्रकल्प इथे आहे, त्यांचं फाउंडेशन इथे आहे. तर माझं त्यांना निवेदन आहे की आपल्या या बैठकीच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की अदानीसारख्या मोठ्या फाउंडेशननी जर समजा विचार केला, त्यांचा इथे प्रकल्प आहे, या क्षेत्रामध्ये जो अफेक्टेड एरिया आहे या एरियामध्ये त्यांनी एक मोठं हॉस्पिटल बांधावं. त्यांनी एक मेडिकल कॉलेज किंवा एक रिसर्च सेंटर उभं करावं आणि सगळ्या पायाभूत सुविधांनी युक्त असलेलं एक मोठं रिसर्च सेंटर उभं करावं, जेणेकरून प्रत्येक गोष्टीसाठी जे आम्ही नागपूरला जातो ते जावं लागणार नाही. तिरोड्यामध्ये प्रकल्प आहे, तिरोड्यामध्ये अशा प्रकारच्या सुविधा उभ्या केल्या तर याचा फायदा गोंदिया जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांना मिळेल, बाजूला भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना मिळेल, बालाघाट जिल्ह्याला त्याचा फायदा होईल. शिवनीपासून तर बालाघाट हा जो पट्टा आहे किंवा इकडे डोंगरगड राजनांदगावपर्यंतचा जो पट्टा आहे, जे सगळे नागपूरला जाते इथे येऊ शकतील. तर एक मोठं सेंटर अदानी फाउंडेशननी उभं करावं, कारण त्यांच्याकडे तसे पोटेन्शियल्स आहे, त्यांच्याकडे तेवढं फंडिंग आहे आणि त्यांच्या CSR मधून जरी याची त्यांनी पायाभरणी केली तरी हा एक मोठा प्रकल्प तिथे उभा राहू शकतो आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा आमच्या स्थानिक लोकांना मिळेल. रोजगाराची म्हणजे आरोग्याची समस्याही दूर होऊ शकते. त्यासोबतच वनोपज जे आहेत, आमच्या इथे वनांचं जे आहे, वन लागून आहेत, तर वनावर आधारित उद्योगाची निर्मिती आपल्या इथे व्हायला पाहिजे. बांबूपासून बरेच जे उपक्रम आहेत ते आपण सुरू करू शकतो, त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होऊ शकते. किंवा वनामध्ये जी काही उपज आहे तर त्याचं डिंक वगैरे किंवा बाकीचं जे कलेक्शन करतात आपण, तर त्याच्यावर आधारित उद्योग सुरू केले जाऊ शकतात. तर स्थानिक युवकांना त्या पद्धतीने ट्रेन करून जर आपण वनोपजावर आधारित उद्योगाची निर्मिती केली तर स्मॉल स्केल लेवलवर मोठे उद्योग उभे न करता स्मॉल लेवलवर स्थानिक पातळीवर छोटे उद्योग आपण चांगल्या प्रमाणात सुरू करू शकतो आणि त्याला एक मोठं बेनिफिटसुद्धा इथे मिळू शकतं. यासोबतच आपल्या जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे तर की जे भंडारा जिल्हा किंवा गोंदिया जिल्हा हा तांदूळ उत्पादक जिल्हा आहे, तांदूळ नगरी, पण इथे फक्त तांदूळ पिकवला जातो आणि तो बाहेर विकला जातो. तांदळावर प्रक्रिया करणारे तांदळावर प्रक्रिया करणारे जे उद्योग आहेत त्याच्या निर्मिती संदर्भात आता इथे विचार व्हायला पाहिजे. प्रत्येक तालुका केंद्रावर सॉईल टेस्टिंग सेंटर्स उभे झाले पाहिजेत. माती आणि त्यानुसार त्याचं पीक हे आपण उभं केलं पाहिजे. तर तालुका केंद्रावर सॉईल टेस्टिंग सेंटर्स उभे झाले तर त्याच्या माध्यमातून कोणत्या पिकाचं उत्पादन घेतलं जाऊ शकतं हे ठरवता येईल आणि तसं जर झालं तर आपल्याला आपला जो मालाचा दर्जा आहे हा निश्चितपणे चांगला राखता येईल. सोबतच इथे फक्त पॅडी उद्योग म्हणजे किंवा जो धान किंवा भाताचा उद्योग आहे तर फक्त राईस मिल्स किंवा उष्णा मिल्स हा एक मोठा क्षेत्र आहे. याच्या पलीकडे आपण गेलो नाही तर त्याच्यावर आधारित प्रक्रिया उद्योग आपण स्थापन केले पाहिजे. हल्दीरामनी जसं किंवा मुरली ॲग्रोनी जसा प्रोजेक्ट उभा केला आहे, तर तसे प्रकारचे प्रकल्प आपल्या इथे उभे झाले पाहिजे, जेणेकरून त्या धानाला तांदळाला त्याची प्रक्रिया करून उद्योग पुढे केले जाऊ शकतात, त्याच्यावर आधारित उद्योग उभे केले जाऊ शकतात. सोबतच तांदळाचं म्हणजे जो तणीस आहे, जे धानाची जी तणीस आहे त्या तणीसपासून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प आहे. आता भंडारा गोंदियामध्ये धानाचं उत्पादन जास्त होतं आणि जी तणीस आहे ज्याला आपण परली म्हणतो, तरी याच्यावर प्रक्रिया करून याच्यापासून इथेनॉल निर्मितीचा जर उपक्रम इथेनॉलचा प्रकल्प जर आपण इथे राबवला तर या जिल्ह्यातल्या लोकांना ॲडिशनल इन्कमचा एक सोर्स मिळेल.
तर या सगळ्या बाबी आपल्या रोजगाराच्या दृष्टिकोनातून इथे बघणं गरजेचं आहे. आणि काही स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, कारण मोठे मोठे उद्योजक आणून तुम्ही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती आपण करू शकतो, पण स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आपण उभ्या केल्या पाहिजेत. छोटे छोटे उद्योग जे आपण आहेत ते उभे केले पाहिजेत. MIDC मध्ये आपण आता एकच उद्योग उभा केला. दुसऱ्या म्हणजे MIDC साठी दुसरी जागा सुनिश्चित करून छोट्या इंडस्ट्रीजला तिथे प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि छोट्या पातळीवर छोटे उद्योग स्थानिक म्हणजे स्टार्टअपच्या माध्यमातून सुरू केले पाहिजे. तर याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल आहे. आणि मला असं वाटतं की हे जर झालं, कारण आपल्या जिल्ह्याला पोटेन्शियल असं आहे, आपल्या इथे पाणी मुबलक आहे, रेल्वेचं जाळं आपल्या इथे आहे, म्हणजे आपल्याला एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. तर या सगळ्या गोष्टींचा फायदा आपल्या रोजगार निर्मितीसाठी व्हायला पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा फायदा आपल्या उद्योग निर्मितीसाठी व्हायला पाहिजे. आणि असं जर झालं तर मला असं वाटतं की तिरोडा गोरेगाव विधानसभा ही महाराष्ट्रातील रोल मॉडेल विधानसभा बनेल. कारण इथून मोठ्या प्रमाणात तांदूळ आपण एक्सपोर्ट इम्पोर्ट करू शकतो. ती एक मोठी संधी आपल्याजवळ आहे. त्याच्यावर प्रक्रिया उद्योग आपण राबवलं तर ते एक मोठी संधी आपल्याजवळ आहे. तर हे वनोपज आधारित उद्योग ते जर आपण उभे केले तर ती एक मोठी संधी आपल्याजवळ आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा जो इम्पॅक्ट जो होईल त्या विधानसभाच्या विकासावर होईल. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची क्रयशक्ती वाढली तर निश्चितपणे विकास होऊ शकतो. रोड, रस्ते, नाली हा विकासाचा मापदंड कधीच राहू नये. तर शिक्षण, आरोग्य, कृषी आणि रोजगार हे चारही क्षेत्र जे आहेत, आणि सोबतच आजची तरुण पिढी काय विचार करते, कारण मी युवकांचं प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे आजच्या तरुण पिढीला जे अपेक्षित जो नवीन भारत आहे त्या नवीन भारतामध्ये त्याला त्याचं मत मांडत असताना ती मुभा असली पाहिजे. आणि म्हणून आजचा तरुण कशा पद्धतीने विचार करतो, त्याला रोजगार हे मस्ट आहे. तर त्या रोजगार निर्मितीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तशा प्रकारची धोरण निर्मिती झाली पाहिजे. बरं. तर शिक्षणामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन दिसलं पाहिजे, त्याचं एज्युकेशन आपलं आरोग्यामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन दिसलं पाहिजे. या दोघांचा सांगळ घालून जर झालं तर आजचा युवा हा भरकटणार नाही. आज आपण बघतो की नॅक्सलिझमसारखी मोठी समस्या आपल्यासमोर उभी झाली. मी त्या क्षेत्रावर संशोधन केलं म्हणून त्याच्यावर 2 मिनिटं बोलू इच्छितो की लोक या विविध गोष्टीकडे का डिस्ट्रॅक्ट होतात, कारण जेव्हा त्या हाताला काम राहत नाही किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतात तेव्हा तो भरकटतो. तर त्याच्या हाताला काम असेल तर तो या सगळ्या गोष्टीकडे भरकटणार नाही. आणि म्हणून शिक्षण पद्धतीमध्ये जशा प्रकारची व्यवस्था केली पाहिजे की त्याला शिक्षणानंतर त्याच्या हाताला सहजतेने काम मिळेल. त्या संधी स्थानिक पातळीवर उभ्या झाल्या तर त्याला इकडे तिकडे भटकावं लागणार नाही. आज आपण बघतो की मोठ्या प्रमाणात लोंढे गुजरातला जातात किंवा आमच्या इथून, आणि माझ्या विधानसभा क्षेत्राचं वैशिष्ट्य आहे की माझ्या विधानसभा क्षेत्रातून कमीत कमी 5,000 ते 10,000 लोक फॉरेन कंट्रीजमध्ये रोजगारासाठी जातात. म्हणजे भारतातच नाही, गुजरात वगैरे आता ठीक आहे, पण आखाती देशांमध्ये मजुरीसाठी जाणारी संख्या मोठी आहे. आणि हे 5,000 ते 10,000 लोक इथून दरवर्षी रोजगाराच्या निमित्ताने बाहेर जातात. तर तिथे गेल्यानंतर त्यांना काय समस्या येतात हे त्यांना माहिती आहे. जेव्हा आता कोरोनाच्या वेळेला जेव्हा संकट उभं झालं तेव्हा ही जाणीव प्रकर्षाने आम्हाला झाली. तर जीव मुठीत घेऊन फक्त आपल्या घरच्या उदरभरणासाठी, आपल्या घरच्या ज्या आवश्यकता आहेत त्याच्या पूर्तीसाठी जीव मुठीत घेऊन ते घरापासून दूर इतकं लांब अंतर कापून राहतात. तर या सगळ्या संधी, या सगळ्या व्यवस्था जर आम्ही आमच्या क्षेत्रात उभ्या केल्या तर त्यांना आपल्या घरापासून दूर राहायची वेळ येणार नाही आणि स्थानिक पातळीवर ते सगळे व्यवस्थितपणे काम करू शकतील. आपण म्हटलं की ह्या सगळ्या व्यवस्था जर आपण ह्या ठिकाणी केल्या, हे उद्योग आपण जर तिरोडा गोरेगावमध्ये बनवलं तर क्षेत्राचा विकास होईल. निश्चित. आजपर्यंत का बरं झाले नसतील हे उद्योग, आजपर्यंत का लागले नसतील, कुठं कमी पडले? कुठेतरी दूरदर्शिता आणि त्या संदर्भातला विचार कमी पडला असेल, त्या संदर्भातलं नियोजन कमी पडलं असेल. पण मला असं वाटतं की सगळ्यांचं समन्वय जर असेल आणि सगळ्या प्रशासन आणि राजकारण दोघांची सांगड घातल्या गेली तर भविष्यामध्ये असे उद्योग आपल्या इथे राहू शकतात. कारण तशा प्रकारचं पोटेन्शियल उभं आहे. जर अदानीसारखा प्लॅन्ट आपण इथे उभा करू शकतो तर बाकी उद्योगसुद्धा आपण इथे उभे करू शकतो. तर मला असं वाटतं की या संदर्भात कुठेतरी राजकीय जी भूमिका आहे ती महत्त्वाची राहणार आहे, प्रशासनाची भूमिका ही महत्त्वाची राहणार आहे. आणि या दोन्ही भूमिकांची मोड बांधणारा व्यक्ती जर इथे असेल तर या क्षेत्रामध्ये उद्योग निर्मिती किंवा रोजगार निर्मिती हा मुद्दा भविष्यात राहणार नाही. तर ते सहजतेने याचा अविभाज्य घटक बनेल. लाडक्या बहिणीचे विद्यमान आमदार कार्यक्रम घेत आहेत, लाडक्या बहीण योजनेचं फॉर्म भरवत आहेत, तुम्ही घेतले कार्यक्रम? नाही, शासनाचा उपक्रम आहे, सगळ्या पातळीवर त्याची तयारी सुरू आहे. आणि सरकारच्या वतीने या बाबतीमध्ये एक अवेअरनेस प्रोग्राम जो आहे तो ठिकाणी राबवलेला आहे. आणि प्रत्येक ठिकाणी जर अंगणवाडी सेविकांकडे त्या सगळ्या सुविधा दिल्या आहेत. म्हणजे व्यक्तिगतरित्या असं फॉर्म जे भरून जरी झाले तरी शेवटी त्यांना ते जमा करावं लागणार आहे. तर लाडकी बहीण योजना ही एक चांगली योजना आहे असं मला वाटतं. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून टाकलेलं एक चांगलं पाऊल आहे असं मला वाटतं. कारण महिलांना जे दर महिन्याला 1,500 रुपये, काही लोक त्याला इलेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यूने बघू शकतात, पण एकंदरीत काँग्रेस सतत आरोप करत असते की आता लोकसभेमध्ये मतांची कळकी झाल्यामुळे आता बहीण लाडकी झाली. ते पण सुद्धा 8,500 देण्याची भाषा वापरतात ना, ते त्यांच्या डोक्यात तोच विषय. म्हणजे आज हे यांनी हे सत्तेत असल्यामुळे सुरू झालं त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात दुखतंय, अडचण ती नाही आहे.
महिला सक्षमीकरणासाठी केलेले प्रयत्न हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हे 1500 रुपये दर महिन्याला त्या महिलांच्या खात्यामध्ये जेव्हा जमा होतील तर त्याचा फायदा त्यांच्या निश्चित ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी होईल आहे. एक विमेन एम्पॉवरमेंटच्या दृष्टिकोनातून एक चांगलं पाऊल आहे असं मला वाटतं. मध्य प्रदेशमध्ये याचे चांगले बेनिफिट्स आपल्याला मिळालेत. लोकांना वाटायचं की ही एक कागदोपत्री योजना आहे, निवडणूकच्या आधी फक्त एक दिखावा म्हणून केलेली योजना आहे, पण मध्य प्रदेशमध्ये ही योजना आजही सुरू आहे. याचा मोठा बेनिफिट आपण तिथे घेतो आहे. आज तिथल्या महिला या योजनेपासून फायदा घेताना दिसतात आहे. तर बेनिफिशरीची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रात सुद्धा ही योजना लागू केली. ही चुनावी वादा नाही आहे, तर ही पूर्णकालिक योजना आहे आणि मला असा विश्वास आहे की ही योजना सातत्याने पुढे राहील आणि या योजनेच्या संदर्भात पुढे सुद्धा चांगलं काम होत राहील आणि ही योजना कंटिन्यू राहील. म्हणजे निवडणूकच्या आधीची योजना म्हणून याच्याकडे कोणी बघू नये, एक चांगली योजना म्हणून याच्याकडे बघावं आणि याचा बेनिफिट समाजातल्या सगळ्या स्तरांना मिळावा ही अपेक्षा आहे. बरं, नुकतंच आता आजपासून जवळपास 45 दिवसाच्या आतमध्ये महाराष्ट्राची विधानसभेची निवडणुका होतील. आपण म्हटलं की आपण पक्षाकडे तुमची आजपर्यंत केलेली कामं आपण पक्षाला सांगितलं किंवा तुमचा विजन, तुमचं ब्ल्यूप्रिंट आपण पक्षाला सांगितलं आणि उमेदवारी आपण मागत आहात. आपण म्हटलं की आपण विद्यमान आमदारावर टीका करणार नाही, मात्र तुम्ही जे आतापर्यंत बोललं की कोणत्या कोणत्या गोष्टींची कमी विधानसभा क्षेत्रामध्ये आहे त्यांच्या अर्थ व्ह्यूअर्स समजू शकतात आहेत. म्हणजे का बरं, म्हणजे इतर लोकांपेक्षा आपण बरे आहोत किंवा तुम्हालाच का बरं लोकांनी मतदान करावं? कारण तुमच्या अपोजिटमध्ये काँग्रेस पक्ष उभा राहील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट उभा राहील आणि मग भाजपला का बरं लोकांनी मतदान करावं? भाजपला का बरं मतदान करावं? कारण देशपातळीवर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एकंदरीत विकासाचा जो रोडमॅप आहे, म्हणजे केंद्रामध्ये गत 10 वर्षापासून भाजपचं सरकार आहे आणि सरकारच्या कामाची समीक्षा केली तर जे साध्य केलेलं 10 वर्षामध्ये ते कदाचित आपल्याला 70 वर्षामध्ये साध्य करता आलेलं नाही आहे. कारण देशपातळीवर जर विचार करतो किंवा राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार करतो तर भारताची प्रतिमा निश्चितपणे एक मोठी झालेली आहे. तर देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भाजप म्हणजे आपलं जे सरकार चांगल्या पद्धतीने भाजपचं सरकार काम करतं आहे मोदींच्या नेतृत्वामध्ये. महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकार चांगल्या पद्धतीने काम करते आहे. तर भाजपला लोकांनी का मतदान करावं? भाजपची जी भूमिका आहे ती सर्वसामान्यांची भूमिका आहे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन काम करण्याची मानसिकता आहे. धनदांडग्या परिवारातून एखाद्या व्यक्तीला उचलून आमदार खासदार करणं हे सगळ्या राजकीय पक्षांना शक्य होतं, पण सर्वसामान्य परिवारातून एखाद्या व्यक्तीला उचलून आमदार खासदार करणं आणि त्याला केंद्रात मंत्री बनवणं, त्याला पंतप्रधान पदापर्यंत पोहोचवणं हे फक्त भाजपला शक्य आहे. कारण घराणेशाहीचा टॅग भाजपला लागलेला नाही आहे. आज केंद्राच्या राजकारणामध्ये जितके राजकारणी ते जे भांडतात किंवा त्यांच्या पक्षाची चूल जी आहे त्या प्रत्येकाचं राजकारणाकडे पाहायचा दृष्टिकोन स्वतःचा परिवाराला विकसित करणं आहे. मग ते मुलायमसिंग असतील तर त्यांनी अखिलेशजींसाठी केलेले प्रयत्न आहेत. लालू प्रसाद यादव जे असेल त्यांनी तेजस्वी यादवांसाठी केलेले प्रयत्न आहेत. महाराष्ट्रात सुद्धा आपण मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही, पण महाराष्ट्रात सुद्धा ही घराणेशाही आहे आणि त्याच्यामुळं भाजपमध्ये अशा प्रकारची घराणेशाही नाही. तुम्ही टॉप लिडरशिपला एक नजरेसमोर ठेवा आणि सगळ्या पक्षांना आणि भाजपला एका बाजूला ठेवा तर तुमच्या लक्षात येईल की भाजपमध्ये अशा प्रकारची घराणेशाही नाही. आता कुवतीच्या आधारे जर कोणी राजकारणात येत असेल तर त्याला आपण घराणेशाही म्हणणार नाही. बरेच इथे काही उदाहरणं आहेत, पण ती कुवतीच्या आधारे आलेली आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना घराणेशाही म्हणता येणार नाही की त्यांना थोपलेलं आहे असं नाही आहे. आपण राष्ट्रीय पातळीवर एक प्रयोग बघतोय की काँग्रेसमध्ये जी किंवा अन्य पक्षांमध्ये जी घराणेशाही तशा प्रकारची घराणेशाही भाजपमध्ये नाही. त्यामुळे भाजप हा सर्वसामान्यांना घेऊन चालणारा, सर्वसामान्यांची भूमिका मांडणारा पक्ष आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना न्याय देणारा पक्ष आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा विचार करता सर्वसामान्य व्यक्ती हा भाजपला मत देईल आहे. शेतकऱ्यांसाठी चालवलेली कर्जमाफी योजना असेल, शेतकऱ्यांना मिळणारा किसान सन्मान निधी असेल किंवा शेतकऱ्यांना वेळोवेळी जे नुकसान भरपाईच्या माध्यमातून दिलेली मदत असेल, या सगळ्या बाबीमध्ये भाजप सरकारने नेहमी पुढाकार घेतलेला आहे. तर ही शेतकऱ्यांच्या संदर्भातली भूमिका ही भाजपची नेहमी राहिलेली आहे. कालही होती, आजही उद्याही राहणार आहे. तुमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये असलेले माजी खासदार खुशालचंद्र बोपचे, त्यांचे पुत्र आज रविकांत बोपचे हे सुद्धा विधानसभेची तयारी करत आहेत. ते म्हणजे घराणेशाहीचं उदाहरण असं तुम्हाला वाटते का? मी त्याच्यावर प्रत्यक्ष भाष्य करू इच्छित नाही. कारण देशचे नावं तुम्ही गिनावले, मात्र तुम्ही विधानसभा क्षेत्रातले नावं नाही गिनावले. नाही, घराणेशाही नाही म्हणतात ती, म्हणजे त्यालाही किती कुवतीच्या भरोशावर आले असं तुम्हाला वाटते? ती घराणेशाहीचाच भाग आहे, पण त्यांनी स्वतःला प्रूव्ह करत ते पुढे सरकत आहेत. त्याच्यामुळं तो घराणेशाहीचाच एक प्रकार आहे, पण त्याच्या स्वतःची त्यांची मेहनतही त्याच्यामध्ये लागलेली आहे. म्हणजे विरोधक जरी असला तरी त्याची स्तुती करणं हे आपलं काम असलं पाहिजे. चांगल्या गोष्टी असल्या त्याची निश्चितपणे स्तुती केली पाहिजे. घराणेशाहीचा भाग म्हणून ते पुढे आलेले आहेत. आता आमच्या जिल्ह्यामध्ये ही असं बऱ्यापैकी चित्र आहे, पण त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलं म्हणून ते तिथे आहेत. त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलं.
त्याच प्रक्रियेमध्ये हे जे रविकांत बापची सुद्धा आहेत, आज आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत पंकजी रांगडाले, ते पण तसेच पुढे आले, पण त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलं म्हणून ते त्या पदावर आहेत. तर मी असं म्हणणार नाही, पण बाकी ठिकाणी जसं की थोपण्याचा प्रयत्न असतो तसं आपल्या भाजपमध्ये नाही. भाजपमध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करा तर तुम्हाला पक्ष संधी देतं. त्याच्यामुळे इथे जितके जी मंडळी पुढे आलेली आहे ही त्या पद्धतीने आहे. त्याच्यामुळे मी रविकांत बापचे आपण जे म्हटलं तर जरी तो त्याच परिपाटीचा भाग म्हणजे एक भाग म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं तरी त्यांनी स्वतःला प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते अजूनही कोणत्या सार्वजनिक पदावर ते गेलेले नाहीत, त्यामुळे ते घराणेशाहीचा भाग आहेत असं मला वाटत नाही. ते स्वतःला सिद्ध 5 वर्ष करतात. त्यांनी मेहनत केली विधानसभेची निवडणूक हारल्याच्या नंतर सुद्धा, आणि आज पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये आहेत आणि ते ह्या वर्षी भाजपचा सामना करण्याकरिता तयार आहेत. कॉम्पिटिशन देऊ शकतात ते भाजपला यावर्षी? प्रतिस्पर्धी म्हणून ते मैदानात राहतील. बरं, खूप खूप धन्यवाद साहेब ही आजची मुलाखत दिल्याबद्दल. तर आमच्यासोबत होते तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रामधून डॉक्टर धर्मेंद्र तुरकर सर. यांनी आपला विजन तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राकरिता काय आहे, शिक्षण, आरोग्य आणि शेतकऱ्यांचा विचार आमदार खासदारांनी करायला पाहिजे, जनप्रतिनिधींनी करायला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. आपण यांची आजची मुलाखत आपण शेवटपर्यंत पाहिली. आपण डॉक्टर धर्मेंद्र तुरकर सरांच्या तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राकरिता काय विचार आहेत, काय विजन आहे, त्यांच्याकडे काय रोडमॅप आहे आणि पक्षाकडे त्यांनी स्वतःला कसं प्रूव्ह केलं हे त्यांनी आजच्या मुलाखतीमध्ये सांगितलं. आणि आपणही आजची मुलाखत शेवटपर्यंत प्रामाणिकपणे पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.